हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायरी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे बघा 5 जानेवारी 2024. आजच्या दिवसाच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल किंवा यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा कोणता पहिला आशियाई कर्णधार ठरलेला आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपले रोहित शर्मा. तर मित्रांनो, यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर बघा, हे आहेत रोहित शर्मा आणि या कसोटी क्रिकेटबद्दल सुद्धा आपल्याला बघायचं आहे. फक्त 642 चेंडू खेळले गेले. त्यानंतर बघा, भारतानं तिसऱ्यांदा 2 दिवसात जिंकला कसोटी सामना. पहिले 2 कोणते? तर बघा, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि त्यानंतर टेस्टमध्ये बघा मित्रांनो, गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केप टाऊन कसोटी सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला, जो केवळ 107 षटकांमध्ये म्हणजे 642 चेंडूमध्ये आणि 2 दिवसात संपलेला आहे. तर बघा मित्रांनो, विजयासह केप टाऊनच्या न्यू लँड स्टेडियमवर विजयाची नोंद करणारा भारत हा पहिला आशियाई संघ बनलेला आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याच्याबद्दलच आपल्याला काही थोडीशी अजून माहिती घ्यायची आहे. बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? तर मित्रांनो, आपल्या भारत देशाने. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो बघा, केप टाऊन येथे भारत आणि कोणत्या देशासोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरलेला आहे? तर मित्रांनो, आपल्यासोबत जो देश खेळत होता तो बघा दक्षिण आफ्रिका आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो. आणि मित्रांनो, हे तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. नाहीतर मित्रांनो, याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघू. रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्र. तर मित्रांनो बघा, ह्या आहेत रश्मी शुक्ला, महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक. तर मित्रांनो, त्यांच्याविषयी काय माहिती आहे बघा. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. तर मित्रांनो, रश्मी शुक्ला या कोणत्या बॅचच्या IPS ऑफिसर आहेत? तर मित्रांनो, हे बघा 1988च्या IPS ऑफिसर आहेत. तर मित्रांनो, आता नवीनच नियुक्त्या झालेल्या त्यांच्याविषयी पण आपल्याला माहिती बघून घेऊ आपण. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? नितीन करीर हे आहेत. तर 47वे. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा अध्यक्ष कोण आहेत? रजनीश सेठ. तर मित्रांनो, रजनीश सेठ हे आधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. त्या जागेवर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो, स्टॅटिकबद्दल आपण काही जाणून घ्यायचं आहे, महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल किंवा संपूर्ण भारतातील पोलीस दलाबद्दल. तर बघा, गुप्त काळामध्ये भारतात पोलीस सदृश्य यंत्रणेचा विकास घडून आलेला आहे. तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, गुप्त काळामध्ये भारतामध्ये पोलीस सदृश्य यंत्रणेचा विकास घडून आला. स्वतंत्र उत्तर भारतातील तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख ठरण्याचा बहुमान हा महानिरीक्षक नारायणराव मारोतराव कामटे यांना मिळालेला आहे. हे तुम्हाला मी हायलाईट करून दिलेलं आहे बघा इथं. त्यानंतर बघा, 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर मानसिंह मेरोजी चुडामासा हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख ठरलेले आहेत. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. 1960 ते 1965 या कालावधीत पोलीस महानिरीक्षक भूषवणारे खुशरू जहांगीर नानावटी हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस प्रमुख होय. तर बघा, कृष्णकांत पांडुरंग मेडेकर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक होय. हे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, 15 डिसेंबर 1982 रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मित पोलीस महासंचालक पदाची सूत्रे स्वीकारली. तर मित्रांनो, महिला पोलिसाची नेमणूक भारतात सर्वप्रथम तत्कालीन मुंबई राज्यामध्ये सन 1955 मध्ये करण्यात आली. तर मित्रांनो, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे किंवा ही तुम्हाला PDF मिळणारच आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल आपण रिलेटेड माहिती घेतलेली आहे, तसंच आपण प्रत्येक प्रश्नाबद्दल घेत असतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघू. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. कोणाच्या हस्ते देशातील पहिल्या मुलींची सैनिकी शाळेचे उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो, हे बघा राजनाथ सिंह. त्यानंतर बघा, देशात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे? तर मित्रांनो, नवीन 100 सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो बघा, सध्या देशामध्ये किती सैनिकी शाळा आहेत? तर मित्रांनो, 33 आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डेहराडून येथे 1921 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सैनिकी प्रबोधने आहे. हे स्टॅटिकचा प्रश्न आहे बघा. आणि पहिली सैनिकी शाळा महाराष्ट्रातील सातारा येथे जून 1961 मध्ये स्थापन करण्यात आली. तर मित्रांनो, हे 2 प्रश्न स्टॅटिकचे आहेत, हे पण तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 4 बघा. महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा डॉक्टर माधव कुसेकर असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, हे जे फोटोमध्ये दिसत आहेत तुम्हाला, त्यांचं नाव काय आहे? डॉक्टर माधव कुसेकर असं नाव असणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष पहिले कोण होते? तर मित्रांनो बघा, डॉक्टर अनिल परब असं त्यांचं नाव असणार आहे. हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. श्री शेखर चन्ने हे बघा उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तर मित्रांनो, हे
स्टॅटिकचं हे 2 पॉईंट आहेत आणि हे मित्रांनो हे तुमचं करंट अफेअरचं आहेत. तर मित्रांनो दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाची स्थापना वगैरे आपल्याला सगळं बघायचं आहे आणि मगच पुढे जायचं आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर 1960 मध्ये बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची म्हणजेच निगमाची स्थापना करण्यात आली. रस्ता वाहतूक निगम कायदा 1950च्या अन्वये 1 जुलै 1961 रोजी झालेली आहे. तर मित्रांनो बघा, यावेळेस महामंडळाकडे 1982 गाड्या होत्या. त्यानंतर आता सध्या जे बघा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत, तर नितीन गडकरी असं त्यांचं नाव आहे. स्टॅटिकचे प्रश्न सोबतच आहेत, ते सुद्धा करत चला. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडलेल्या आहेत? तर मित्रांनो बघा, भुवनेश्वर या ठिकाणी. तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. हे असं असतं जिम्नॅस्टिक स्पर्धा. तर मित्रांनो बघा, हे जिम्नॅस्टिकचे जनक आहेत आणि त्यांचं नाव काय आहे बघा, फेडरिक लुडविक जॉन असं त्यांचं नाव आहे. जिम्नॅस्टिकचे जनक आहेत ते. तर मित्रांनो बघा, स्पॅनिश कर्नल डॉन फ्रान्सिस्को अमोरोसवाई ओंडेनेव फ्रान्समध्ये शैक्षणिक जिम्नॅस्टिकची ओळख करून देणारे पहिले व्यक्ती होते. तर मित्रांनो हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, सर्वोच्च प्रशासकीय संस्था म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक म्हणजे त्याला आपण कंसात म्हणू शकतो बघा FIG. तर बघा, प्रथम खेळला गेला जिम्नॅस्टिक खेळ कुठं? तर मित्रांनो बघा, प्राचीन ग्रीसमध्ये आणि अथेन्समध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो या खेळाची. तर मित्रांनो खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. तर प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावा सेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, अटल बिहारी वाजपेयी. मित्रांनो महाराष्ट्राबद्दल जेवढं काही महामार्गाबद्दल आहेत तेवढे प्रश्न मी इथं आणलेले आहेत, ते पण बघून घेऊ. तर मित्रांनो बघा, मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी महामार्ग आहे? तर मित्रांनो 22 किलोमीटरचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती असणार आहे बघा, 701 किलोमीटर. आणि मुंबई पोरबंदर प्रकल्पाअंतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर असणार आहे बघा, तर 22 किलोमीटर. त्यानंतर बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर कधी खुला करण्यात आलेला आहे? असा पण प्रश्न परीक्षेला पडू शकतो, म्हणूनच घेतलेला आहे. तर बघा 26 मे 2023 मध्ये. त्यानंतर बघा, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कुठून कुठपर्यंत आहे? तर मित्रांनो बघा, नागपूर ते गोव्यापर्यंत आहे. तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडेल असं मला वाटत नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करत आणलेलं आहे. तर मित्रांनो क्रमांक 7 बघू. डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात पार पडणार आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, पाकिस्तान या देशामध्ये डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा पार पडणार आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. पाकिस्तानबद्दल बोलण्यात आलं म्हणून आपण पाकिस्तानबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर बघा, निशान-ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर बघा, लियाकत अली खान हे त्यांच्या देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांचा कार्यकाळ बघा ऑगस्ट 14, 1947 ते ऑक्टोबर 16, 1951 पर्यंत. त्यानंतर शहबाज शरीफ यांनी बघा 11 एप्रिल 2022 पासून वर्तमान पंतप्रधान आहेत, म्हणजेच हे. तर मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 8 बघा, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4थ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे बघा, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो भारत सौर ऊर्जा निर्मितीमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. तर बघा, केंद्र सरकारने किती सालापर्यंत 500 गिगावॅट वीज निर्मिती अपारंपरिक स्रोतापासून करण्याची घोषणा केलेली आहे? तर मित्रांनो 2030 पर्यंत. तर मित्रांनो आपण काल स्टॅटिकचे प्रश्न याच्यावर घेतलेले आहेत. तुम्ही जास्त बोर व्हाल म्हणून मी मित्रांनो परत तेच प्रश्न घेतलेले नाही आहेत. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 बघू. कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जाती STचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो हा एक नवीनच प्रश्न आहे बघा, हिमाचल प्रदेशमध्ये ते हट्टी समुदाय आहे. तर मित्रांनो त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. हट्टी एरियाज म्हणजे बघा शिलाँगमध्ये आहे कमरू, हे जे तुम्हाला पॉईंट दिसत आहेत. त्यानंतर बघा संग्रह असं सुद्धा त्या पॉईंटचं नाव आहे. हे तुम्हाला जे दिसत आहेत तो त्यांचा एरिया आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा हिमाचल प्रदेशबद्दल बोलण्यात आलं. तर मित्रांनो हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा, सुखविंदर सिंह सुखू असं त्यांचं नाव आहे. आणि राज्यपाल कोण आहेत बघा, शिवप्रताप शुक्ला असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघू आपण. कोणता केंद्रशासित प्रदेश हा PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरलेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जम्मू आणि काश्मीर. तर मित्रांनो आपल्याला PM विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे. तर ही PM विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? तर बघा सुतारकाम, लोहार, विणकाम, भांडी बनवणे, शिल्पकार आणि इतर पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेले कारागीर यांच्यासाठी ती योजना असणार आहे. तर मित्रांनो आजचे प्रश्न बघितलेत आपण. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो तुम्हाला मी प्रश्न वाचून दाखवतो. कोणत्या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुमचा अभ्यास होत असेल तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.